नमस्कार. हॅलो अँड वेलकम टू द इनर व्हॉइस, अंतरात्म्याचा आवाज, ज्यामध्ये व्यक्तिविशेष यांच्या अंतरात्म्याचा आवाज आणि त्यांच्या मनातील भावना आपण जाणून घेणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत मराठी भाषेतील कवयित्री सुचिता खल्लाळ, ज्यांनी स्त्री आणि स्त्री संवेदना यांच्या लिखाणावर खूप प्रभुत्व मिळवलेलं आहे. सुचिताजी नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कर्तव्य बजावित आहेत. त्यांनी त्यांचे कर्तव्य आणि कुटुंब दोन्ही सांभाळत कविता आणि साहित्य क्षेत्रात स्वतःचे नाव कमविले आहे. त्यांचे लेखन साहित्य प्रामुख्याने पायपोळ, स्त्री कवितेचं भान, काल आणि आज, तहहयात, प्रलयानंतरची तळटीप आणि डिळी अशा अनेक साहित्यांमधून वाचकांसमोर आले आहे. त्यांच्या साहित्यास विविध प्रतिष्ठित पुरस्कार देखील मिळालेले आहेत. कविता म्हणजे माझ्या जगण्याची अपरिहार्यता असे मानणाऱ्या सुचिताजी यांच्याशी आपण हितगुज करू आणि त्यांच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकायचा प्रयत्न करू. चला तर मग आपण मुलाखतीला सुरुवात करूया. मॅडम नमस्कार. तुम्ही कविता लेखनास सुरुवात कशी केली आणि साहित्यामध्ये तुमची रुची कशी निर्माण झाली याबद्दल आम्हाला सांगा. आपण विचारलं की कविता लेखनाला सुरुवात कशी झाली. मला असं वाटतं की नक्की नाही सांगता येणार की अमुक इसवी सनामध्ये पहिली कविता लिहिली किंवा अमुक ठिकाणी पहिली कविता लिहिली, अमुक विषयावर पहिली कविता सुचली. कुठलाही लेखक जेव्हा सर्जनशीलतेच्या प्रक्रियेतून जात असतो तेव्हा मुळातच सर्जनशीलता ही एक प्रक्रिया असते. ती कधी घडायला सुरू होते किंवा तिचा जो प्रवास असतो तो प्रवास हा चिंतनाचा प्रवास असतो, तो भावना समजून घेण्याचा प्रवास असतो, सहवेदनेचा प्रवास असतो, संवेदनेचा प्रवास असतो. मग हे सगळं आकलन जसं भवतालाचं आकलन होत जातं, जाणीवा समृद्ध होत जातात, तसं लेखनाचा प्रवास आपसुकच तो पण परिपक्व होत जातो आणि घडत जातो. तसंच जर सांगायचं झालं तर माझं बालपण ज्या वसमत शहरात गेलं ते एक निम शहर होतं, तालुक्याचं ठिकाण होतं आणि मी एका प्राथमिक शिक्षकाची मुलगी, म्हणजे कुणबिकीतून सुटून गावखेड्यातून पहिल्यांदाच तालुक्याच्या ठिकाणी राहायला आलेलं बिराड आणि त्या घरातली आम्ही लेकरं. साहजिकच अभ्यासाला खूप महत्व होतं. घरातलं वातावरण कडक शिस्तीचं होतं. अभ्यास आणि अभ्यास फक्त एवढंच होतं. अभ्यास करायचा, मार्क मिळवायचे, जेणेकरून पुन्हा गाव फुपाट्यातल्या कुणबिकीत जावं लागू नये. इथं लक्षात घेतलं पाहिजे की हे जे सामाजिक स्तरीकरण होतं त्या सामाजिक स्तरीकरणाचा एक दबाव प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या अशा कुटुंबांवर होता. ते एक प्रातिनिधिक म्हणून मला सांगता येईल. इथे आम्ही अशाच वातावरणातून आज इथवर आलेलो आहोत, नोकरीला लागलेलो आहोत. त्याच्यामुळे लिहिण्याचं फारसं अप्रूप की कविता लिहिली किंवा काहीतरी लेखन केलं याचं फारसं अप्रूप आणि कौतुक असण्याचं फारसं कारण नव्हतं. मग फक्त परीक्षा आणि अभ्यास हे केंद्रीभूत होतं. पण असं असताना सुद्धा शाळेमध्ये ज्या वेगवेगळ्या स्पर्धा व्हायच्या, अवांतर स्पर्धा व्हायच्या, त्याच्यामध्ये काव्य वाचन असेल, काव्य लेखन असेल, वक्तृत्व, वादविवाद, ह्या स्पर्धांमध्ये भाषणात बोलत असताना भाषण आणखीन प्रभावी व्हावं यासाठी काही कवितेच्या ओळी अधूनमधून त्याच्यामध्ये टाकायची सवय लागली आणि त्यातूनच कविता रचनेची सवय लागली. पुढे ती संवेदना जशा वाढत गेल्या, माणसांचं आकलन जसं वाढत गेलं, लोकव्यवहार जसा कळत गेला, समाज जसा कळत गेला, जगणं जसं कळत गेलं, तसतशी ती कविता आपसुक समृद्ध होत गेली, वाचन घडत गेलं आणि कवितेचा हा प्रवास असा सुरू झाला, तो वाढत गेला, जो आजतागायत जगण्याची शिदोरी म्हणून सोबत करत आहे. तुमच्या या साहित्यिक प्रवासामध्ये काही विशिष्ट महत्वाचे क्षण आले असतील, काही प्रसंग आले असतील ज्यामुळे तुमच्या कवितेला आकार तुम्ही देत गेलात, तर त्याबद्दल काही तुम्हाला सांगायला आवडेल का? जसं मी सांगितलं की कवितेला आकार जगणं कळण्यातून हा होत जातो. की पुस्तकं वाचून, मी परत सांगेन की माझी कविता तयार वाचलेल्या पुस्तकातून कमी आणि प्रत्यक्ष जगण्यातून अधिक घडली आहे. हे मला पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं, कारण जगण्यातूनच कविता घडली पाहिजे असं मला वाटतं. कुठल्याही कलावंताची जी कलाकृती असते ती एखाद्या तयार त्या कलेचे शास्त्र वाचून किंवा पुस्तकं वाचून घडण्यापेक्षा प्रत्यक्ष जगण्याला भिडण्यातून, लोकांच्या परस्पर आकलनातून, संवादातून किंवा समाज व्यवहारातून घडणं हे जास्त समकालीन असतं असं मला वाटतं. आणि अशाच पद्धतीतून किंवा अशा घडण्यातून ही कविता घडत जाते.
तर तुम्ही म्हणालात की कविता घडण्याचे काही तुम्हाला नेमके असे आठवणी सांगता येतील का? तर वाचन आहे. अनुराधा पाटलांची कविता आहे जी भेटली मला. अनुराधा पाटलांची कविता त्या माझ्या खूप आवडत्या कवयित्री आहेत. शिवाय भालचंद्र नेमाडे त्यांचा देखणी हा कविता संग्रह अत्यंत आवडलेला होता, जो मी अतिशय सुरुवातीच्या काळात वाचला होता. दीपू चित्र्यांच्या कविता आहेत, अरुण कोलटकरांच्या कविता आहेत, भालचंद्र नेमाडेंच्या कविता आहेत. मग हे जे समग्र काव्यविषयक सगळं संचित आहे मराठी भाषेचं, जे ज्ञानेश्वर आणि तुकारामांपासून सुरू झालेलं आहे, ह्या सगळ्याच गोष्टी मला वाटतं माझ्या कवितेच्या प्रवासातले ठळक टप्पे आहेत आणि ते अधोरेखित केल्याशिवाय हा प्रवास सांगणं अशक्य आहे असं मला वाटतं. जी 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 तुमच्या कविता संग्रहामध्ये अनेक विषय आढळून येतात. मग त्यामधले विषय तुम्ही नेमके कसे निवडता? मला असं वाटतं की कुठलाही कलावंत हा विषय निवडत नाही, विषय कलावंताला निवडत असतात. जगणं घडत असताना असं येतात ते आपसूक आणि ते सेंद्रियत्व इतकं अभिन्न असतं की अमुक एखादा विषय निवडला मला याच्यावर कविता लिहायची असं नाही घडत कधी. ते आतून उगवून येत असतं. कुठंतरी काहीतरी असं भिडतं, मनाला भिडतं. एखादाच अनुभव असतो, तो मनाला भिडतो, कुठंतरी आत राहतो. त्याचं चिंतन पार्श्वभूमीवर चालू असतं. आपल्यालाही कळत नाही कविता कशी घडत जाते. ती कविता जाणीवेत उतरण्याच्या आधी नेणिवेत असते. नेणिवेत तिचा घाट रचतो, तिचा आकार तयार होत असतो आणि मग ती कुठेतरी नंतर कागदावर येते. त्याच्यामुळं कविता घडणं हे असं नाही सांगता येणार ती प्रक्रिया समजून. ते आपोआप मध्ये घडत जातं नेणिवेमध्ये आणि मग नंतर जाणीवेत येतं, नंतर आकलनामध्ये कागदावर उतरवतो. जी 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 तुमचं स्त्री कवितेचं भान काल आणि आज हे समीक्षा पुस्तक आहे. या संग्रहामागे, या समीक्षा करण्यामागे तुमची काय कल्पना होती आणि त्यातून तुम्हाला काय सांगायचं होतं? वाचकांनी काय घेतलं पाहिजे त्यातून? स्त्री कवितेचं भान काल आणि आज याच्या पुस्तकाचा तुम्ही उल्लेख केलात. हा खरं तर केवळ मी माझ्या अभ्यासाचा विषय म्हणून आणि उत्सुकतेचा विषय म्हणून त्याचा थोडासा अभ्यास केलेला होता की बाईने लिहिलेली कविता कुठेपासून सुरू झालेली आहे. मराठी कवितेचा म्हणजे स्त्रीनं लिहिलेली, बाईने लिहिलेली, कवयित्रीनं लिहिलेली मराठी कविता हा जर प्रवास आपल्याला शोधायचा असेल तर आपल्याला मध्ययुगात जावं लागतं. जनाबाई, मुक्ताई, सोयराबाई, काढोबात्रा यांच्याजवळ जावं लागतं, महदंबेजवळ जावं लागतं. आणि हा प्रवास कसा होता म्हणजे बाईने लिहिलेली कविता, आता आपण काय करतो की मध्ययुगामधलं साहित्य म्हणलं की त्याला सरळ संत परंपरेमध्ये टाकून देतो. ही मला वाटतं खूप मोठी चूक आहे. मध्ययुगातलं साहित्य संत परंपरेतलं साहित्य तर आहेच, पण त्या ज्या संत कवयित्री होत्या, एक बाई म्हणून त्यांचं जगणं कसं होतं, त्यांचं भोगणं कसं होतं, त्या काळामध्ये त्या कुठल्या स्त्री सुलभ जाणीवांमधून गेल्या, त्यांचा प्रवास कसा होता, हे सगळं समजून घेण्याची एक उत्सुकता आणि एक आंतरिक ओढ मला होती. यामधूनच मी थेट महदंबेपासून जनाबाई, मुक्ताबाई, सोयराबाई ह्या सगळ्यांच्या कविता अभ्यासल्या आणि ते आजपर्यंत म्हणजे अगदी अलीकडे कविता महाजनांच्या कवितेपर्यंत, प्रभा गणोरकरांची कविता आहे, वृषाली किन्हळकरांची कविता आहे, ह्या सगळ्या कवितेमध्ये महदंबेपासून ते थेट आतापर्यंतचा बाईच्या कवितेचा प्रवास कसा झाला, त्याच्यातला आशयाच्या अनुषंगानं, रचनेच्या अनुषंगानं, भावभावनेच्या अनुषंगानं हा सगळा आलेख कुठेतरी अभ्यासायचा होता. आणि ह्या सगळ्या उत्सुकतेतून आपल्याच मुळाचा, आपल्याच कुळाचा शोध घेण्याच्या निखळ उत्सुकतेतून, निखळ आनंदातून ह्या पुस्तकाचा जन्म झाला असंच मी सांगेन. जी 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 तुम्ही तुमच्या लेखनामधून सामाजिक मुद्द्यांवर प्रकाश टाकत आला आहात. असं काही जाणवतं का की तुमचं लेखन वाचकांनी वाचलंय आणि त्यानंतर त्यांनी एक विशिष्ट कृती केली आहे, असं तुमच्या निदर्शनास आलंय की ज्यामधून वाचकांनी तुमचं साहित्य वाचल्यानंतर काहीतरी बदल घडवलाय किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी त्यांनी परिवर्तन केलंय? कुठलंही लेखन तोवर समकालीन होत नाही जोवर ते सध्याच्या वर्तमानकालीन प्रश्नांना भिडत नाही. ती आंतरिकता, ते पोटेन्शियल त्या लेखनामध्ये असायलाच हवं की आजचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्या लेखनाने हाताळायला हवेत, अन्यथा तो नुसता असा पोकळ बुडबुडा किंवा फुगवटा होऊन जाईल. तर समकालीनता, वर्तमानकालीन प्रश्न यांना भिडण्याची कसोटी हे त्या लेखनाची गुणवत्ता असली पाहिजे, त्याशिवाय ते लेखन समकालीन नाही होणार. आणि प्रत्येक लेखक किंवा कवी असाच प्रयत्न करत असतो की माझ्या अवतालभोवताल काय घडत आहे, म्हणजे कुठला विरोधाभास आहे, आंतरविरोधाच्या ह्या जागा लेखकाला हेरता यायला पाहिजे. त्या जर त्याला हेरता नाही आले तर त्याचं लेखन असं फोलपट होऊन जाईल. हा प्रयत्न प्रत्येक लेखक, कवी प्रामाणिकपणाने करतच असतो. तो माझ्याही लेखनात मी केलेला आहे. आता लेखकाचं किंवा कवीचं काम आहे की आपण आपलं बेस्ट म्हणजे
जे समस्या आहेत किंवा जे काही भिडणं आहे आंतरिकतेला ते देत जाणं, त्याचा आविष्कृत करत जाणं, त्याचा परिणाम होत असतो. तो अगदी लगेच होतो किंवा नाही होत असं नाही मोजमाप करता येणार. पण या निमित्तानं मला एक आठवण सांगावीशी वाटते की कवीचा माफीनामा ही एक कविता मी लिहिली होती. मी या ठिकाणी कवीचं नाव नाही म्हणजे उल्लेख करणं टाळेल, पण अमुक एका कवीनं एक कविता लिहिल्यानंतर त्यांचा माफीनामा घेतला की त्या कवितेमध्ये काही आक्षेपार्ह शब्द आढळले आणि मग त्यांना त्यांचा माफीनामा घ्यावा लागला. अलीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचे संकोच वगैरे ह्या गोष्टी खूप घडत आहेत. तर त्यावेळेला त्या घटनेवर भाष्य करणारी कवीचा माफीनामा नावाची 3 तुकड्यातली एक कविता मी लिहिली होती. त्या कवितेला सगळ्यांनी खूप दाद दिली किंवा ती कविता भावली. तर कुठलाही कवी भवताला जे घडत असतं त्याला ती प्रतिक्रिया देत असतो, ते आविष्कृत करत असतो. त्याच्यामुळं बदल आता तुकारामांच्या कवितेनं तुकारामांनी समकालीन जे काही वातावरण होतं, म्हणजे जो अभिजनांचा जो प्रवाह होता तिथून बहुजनांच्या प्रवाहामध्ये लेखनाला आणलं किंवा त्या शोषणाला आणलं. ज्ञानेश्वरांनी बहुजनांपर्यंत जे ज्ञानाचं संचित होतं ते पोहोचवलं. मग हे बदल आपोआपच वर्तमानामध्ये घडत असतात, लोकांपर्यंत ते पोहोचत असतं. ही प्रक्रिया लवकर असते, उशिरा असते, संथ गतीने असते, पण प्रत्येक लेखकाचं काम हे मुका, बहिरा, आंधळा जो समूहमन आहे त्या समूहमनाला जागृत करण्याचं, त्याची संवेदना चेतवण्याचं, त्याचा सत्सद विवेक जागृत करण्याचं हे त्याचं आद्य कर्तव्य असतं. नक्कीच नक्की नक्कीच. आणि हे करत राहणं एक शिस्तीचं काम आहे. तर हे लेखन तुम्ही निरंतर राहावं किंवा चालू राहावं यासाठी तुम्ही शिस्त कशी पाळता? आणि एखाद्या वेळेला तुम्हाला प्रेरणा नसेल तर मग ते कसं मॅनेज करायचं? ते लेखनाची प्रेरणा ही कुठेतरी मी काय सांगितलं की आंतरविरोध सतत कवी किंवा लेखक हेरत असतो. समजा एखादी गोष्ट घडली आहे, एखादा लेखक ती गोष्ट वेगळ्या नजरेतून पाहतो, त्याला तिथल्या ज्या जागा असतात की कुठेतरी हस्तक्षेपाच्या जागा आपण म्हणू त्याला, व्यवस्थेमध्ये जिथे जिथे विरोधाभास दिसेल, जिथे जिथे काहीतरी चुकीचं घडते किंवा काहीतरी हे नाही व्हायला पाहिजे, हे होतंय किंवा संवेदनशीलता आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या लेखकाला भिडत जातात, तो ते टिपत जातो. आणि प्रेरणेची मला नाही वाटत की कमी आहे. मुळातच वेदना ही लेखनाची प्रेरणा असते. परिस्थितीमध्ये जे काही आंतरविरोध असतात, ज्या काही जागा असतात की इथे हस्तक्षेप करायला पाहिजे असं कलावंताला वाटतं, ह्या हस्तक्षेपाच्या जागा, आंतरविरोधाच्या जागा, वेदना, हे सगळं खूप मोठं संचित असतं, जे प्रेरणेचं संचित असं आपण म्हणू. आणि ही शिदोरी घेऊन लेखक चालत असतो आणि त्याचं सृजनशीलता त्यातून तो व्यक्त करत असतो. जी मॅडम, जी जी. तुमच्या लेखनाला काही विशिष्ट परंपरेमध्ये आपण जर मांडायचं ठरवलं तर तुमच्या सर्जनशीलतेची अशी कोणती परंपरा आपण मानू? मला असं वाटतं की लेखनाला परंपरेमध्ये मांडण्याचा अट्टहास करू नये. लेखन हे मुक्त असावं, त्याला कुठल्या तरी इझम मध्ये बांधण्याचा का बरं अट्टहास करावा? की अलीकडे आपण म्हणतो की अमुक लेखन ग्रामीणवादी आहे, अमुक लेखन दलितवादी आहे किंवा कामगारवादी आहे किंवा शेतीनिष्ठ आहे, कृषीनिष्ठ आहे, स्त्रीवादी आहे. याच्यामुळे काय होतं की त्या लेखनातल्या ज्या मानवी प्रेरणा आहेत, जो मानव्य भाव आहे, त्याचा संकोच आपण करून टाकतो आणि त्याला सीमित चौकटीमध्ये बांधण्याचा प्रयत्न करतो. हे टाळलं गेलं पाहिजे. मानव्य भावाला व्यक्त करणारं सगळं लेखन एका विशाल अवकाशाच्या परिप्रेक्ष्यामध्ये पाहता आलं पाहिजे. तशा पद्धतीने ते समजून घेता आलं पाहिजे. तशा पद्धतीने त्याची समीक्षा घडायला हवी. म्हणून आणि लेखनाच्या परंपराच म्हणाल तर मी पुन्हा सांगेन की प्रत्येक मराठी भाषकाच्या लेखनाची किंबहुना त्याच्या आविष्करणाची प्रेरणा ज्ञानोबा तुकारामांपासून सुरू होत आलेली आहे. आणखीन काय सांगणार प्रेरणेचं संचित? जी 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 जी. एक वेगळा प्रश्न विचारू की तुमचं जे व्यक्तिमत्व आहे त्याच्या प्रतिभेचं स्रोत तुम्ही कोणाला मानाल? पुन्हा याही प्रश्नाचं उत्तर मी थोडंसं तसंच देईल की व्यक्तिमत्वाला सुद्धा अमुक एखाद्या प्रेरणेने बांधून घेऊ नये. व्यक्तिमत्व हे तयार होत जातं, ते आपल्या वाट्याला आलेल्या अनुभवातून तयार होत जातं. जे जगणं भोगणं आपल्या वाट्याला येतं एक माणूस म्हणून, त्यावेळेला आपण लेखक नसतो, त्यावेळेला आपण कवी नसतो. एक सामान्य माणूस म्हणून समजा जरी रस्ता चालायचा असला, 4 दगडांच्या ठेचा लागतात, 4 अडथळे येतात, 4 काटे पायाला टोचतात, ह्या सगळ्या प्रेरणा असतात. ह्या प्रेरणांना आपण प्रतिसाद कसा देतो, अनुभूतीला आपण व्यक्त कसं होतो, क्रियेला आपण प्रतिक्रिया कशी देतो, यातून आपलं व्यक्तिमत्व होत असतं. व्यक्तिमत्व ही काही एका रात्रीतून घडणारी गोष्ट नाहीये. व्यक्तिमत्व घडणं हा एक प्रवास आहे. तो प्रवास जाणीवांचा आहे, तो प्रवास नेणीवांचा आहे, आपल्या वाट्याला आलेल्या सुखदुःखाचा आहे, भोगाचा आहे, उपभोगाचा आहे.
क्रियांचा आहे, प्रतिक्रियांचा आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा एकूण प्रवास म्हणजे व्यक्तिमत्व असतं. आणि व्यक्तिमत्व घडण्याची प्रक्रिया जन्मल्यापासून ते मरणापर्यंत सतत चालू असते. ते व्यक्तिमत्व अधिक सुंदर घडावं यासाठी प्रत्येक माणसानं प्रयत्न केला पाहिजे. आणि व्यक्तिमत्वाच्या प्रेरणा जर म्हणाल तर या आकाशाच्या खाली जे जे उदात्त आहे, जे जे महन्मंगल आहे, जे जे सत्य आहे, शिव आहे, सुंदर आहे, त्या प्रत्येकाची प्रेरणा आपल्या वा, प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वासाठी आपण घ्यायला हवी. वा वा वा, छान मॅडम, छान, थँक्यू. तुम्ही आता एक आई आहात, एक गृहिणी आहात, आणि मग तुमच्या मुलांसमोर कोणते प्रसंग यावेत, कोणत्या घटना याव्यात, किंवा काही घटना प्रसंग येऊ नयेत, असं तुम्हाला जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्ही काय द्याल? एक आई म्हणून मला किंवा कुणालाही, जगातल्या कुठल्याही आईला असंच वाटेल की आपल्या लेकराच्या समोर चांगलेच प्रसंग आले पाहिजे, शुभ प्रसंग आले पाहिजे, मांगल्य आलं पाहिजे, सत्य आलं पाहिजे, विजयच आला पाहिजे, प्रकाश आला पाहिजे, सुख आलं पाहिजे, दिवाळीच आली पाहिजे. असं प्रत्येक आईला वाटेल की आपल्या लेकराच्या समोर निवडून निवडून जगातले जेवढे चांगले प्रसंग आहेत तेवढे सगळे आपल्या लेकराच्या समोर आले पाहिजे. जगातल्या कुठल्या आईला तुम्ही विचाराल तर ती हेच उत्तर देईल. पण एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून निवडून नाही येत आपल्या वाट्याला प्रसंग. आपल्याला जसं सुख येतं तसं दुःखही येतं, काटे येतात तसे फुलंही येतात, सुख येतं तसं वेदना पण येतात, हसू येतं तसं रडूही येतं. फक्त आई म्हणून मी माझ्या लेकरांसाठी एवढंच सांगत असते नेहमी की प्रसंग कुठलाही असो, त्या प्रसंगाला, त्या परिस्थितीला भिडण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये असलं पाहिजे. आणि तिथे तुम्ही शॉर्टकटचा अवलंब करू नका. मेहनत आणि सत्याच्या मार्गानेच तिथं तुम्ही त्या प्रसंगाला सामोरं जाण्याची ताकद तुमच्यात येवो. प्रसंग चांगलेच येवो तुमच्या वाट्याला, ही कामना आहेच. पण कुठलाही प्रसंग आलं तरीही त्याला तोंड देण्याची, सशक्तपणानं सकारात्मकतेनं तोंड देण्याची, त्याच्याशी लढण्याची, त्याच्याशी भिडण्याची प्रेरणा आपल्या लेकरांमध्ये आली पाहिजे. आणि प्रत्येक आईनं हाच प्रयत्न करायला हवा. जी जी जी. तुम्ही जे साहित्य निर्माण केलेलं आहे ते वाचकांपर्यंत पोचतंय असं तुम्हाला वाटतं का? आणि जर ते पोचत नसेल तर मग त्यामध्ये काय बदल अपेक्षित आहेत? साहित्य निर्माण, मला असं वाटतं की कवीनं किंवा लेखकानं किंवा कुठल्याही कलावंतानं आपली कलाकृतीची निर्मिती करत जावं. ती जर चांगली असेल, काळाच्या पटलावर किंवा काळाच्या कसोटीवर ती टिकतेच. चांगली असेल तर, तिच्यामध्ये जर काही सकसपणा असेल, तिच्यामध्ये काही अभिजातता असेल, काळाच्या कसोटीवर ती टिकतेच. तुकारामांची गाथा बुडवली पण ती तरली ना, पुन्हा आली पाण्यातून वर. मग हे जरी सिनॉप्टिक असलं तरी पण तुकारामाचा प्रत्येक अभंग आज इथल्या मराठी मातीमध्ये अजूनही आपण नाचत गात पंढरीच्या वारीला जातो तेव्हा तो अभंग जिवंत असतो. पण तो अभंग बुडवला होता अशा समाजकंटकांनी. म्हणून कलावंतानं कुठल्याही आपण लिहिलेली कलाकृती किंवा ती पोचेल न पोचेल, तिची प्रसिद्धी होईल का, तिला अमुक पुरस्कार मिळतील का, तिला अमुक सन्मान मिळेल का, ह्याची भ्रांत कलावंताने करू नये. त्याची प्रत्येक कलाकृती उत्कृष्टतेपर्यंत आणि मनाच्या निखळतेतून कशी उमटवली जाईल किंवा समकालीन प्रश्नांना ती कशी भिडणारी असेल एवढाच फक्त विचार कलावंतानं करत जावा, अशी प्रांजळ धारणा मला वाटते. मॅडम, एका मुलाखतीत आपण म्हणालात की पुरस्कार हे कलावंताला लिहिण्याचं बळ देत असतो, आणि आता तुम्ही म्हणताय की मग त्या लिहिलेल्या लिखाणाला पुरस्कार मिळतीलच. समजा तुम्हाला पुरस्कार मिळालेच नसते तर? ज्या मुलाखतीचा तुम्ही उल्लेख करताय, मला वाटतं त्या मुलाखतीतलं अर्ध वाक्य तुम्ही सांगताय. त्याचं वाक्य असं आहे की पुरस्कार हा लिहिण्याला बळ देतो, पण पुरस्कार हा लिहिण्याला दिशा देईलच असं नसतं. प्रशस्ती किंवा पुरस्कार किंवा बक्षीस, आता मानसशास्त्र आपण बघतो की शालेय मानसशास्त्र असो किंवा कुठलंही मानसशास्त्र असो, मी शिक्षण क्षेत्रात काम करते त्याच्यामुळे मला फार हे सांगावंसं वाटतं की लेकरानं जर गणित वगैरे बरोबर सोडवलं तर आपण त्याला काय म्हणतो, वा शाबास, खूप छान केलंस. कुठलीही प्रशस्ती किंवा कुठलीही शाबासकीची थाप ही बळ देत असते. त्या अर्थाने पुरस्कार हा लेखकाला बळ देत असतो. तो दिशा देईलच असं नाही, पुरस्काराने हुरळून जाता कामा नये, पाय जमिनीवर असले पाहिजे. दुसरी एक गोष्ट मला या ठिकाणी सांगावीशी वाटते की प्रत्येक कलावंताला किंवा लेखकाला लेखन पश्चात मुक्तता साधता आली पाहिजे. खूप जबाबदारीनं मी हा शब्दप्रयोग वापरते, लेखन पश्चात मुक्तता. एकदा त्यानं कलाकृती लिहून टाकली की त्या कलाकृतीला मग काय झालं, त्याचं यश कितपत आहे, त्याचं अपयश कितपत आहे, याच्यापासून त्याला मुक्त होता यायला पाहिजे. तरच तो पुढची अधिक चांगली कलाकृती निर्माण करू शकेल. तो अडकला त्याच्या यशात, त्याच्या अपयशात हुरळून गेला की संपला, त्याचं डबकं झालं.
म्हणून ही लेखन पश्चात मुक्तता साधता यायला पाहिजे. म्हणून त्या अर्थाने मी म्हणाले होते की पुरस्कार लिहिण्याला दिशा देईलच हे सांगता येणार नाही, पण बळ मात्र नक्की देतो. जी मॅडम, जी जी जी. लेखन पश्चात मुक्तता याबद्दल तुम्ही बोललात. खूप गहनीय विचार करण्यासारखा आहे सर्व नवोदित कवींनी. मॅडम, आता तुम्हाला मी असा प्रश्न विचारेन की तुम्ही जेव्हा साहित्य निर्माण करता किंवा त्या प्रक्रियेमध्ये जात असताना तुम्ही कुटुंबातल्या काही सदस्यांशी किंवा तुम्हाला जे लोक माननीय असे वाटतात त्यांच्याशी तुमच्या साहित्याबद्दल तुम्ही चर्चा करता का, की हे कसं लिहिलंय किंवा यात काय वाढवू का किंवा काय कसं बदल अपेक्षित आहेत का, असं काही तुम्ही करता का? कवितेच्या बाबत मी असं काही करत नाही, कारण कविता एडिट करणं ही गोष्ट मुळातच, कविता मला जोपर्यंत वाटत नाही की आता ही कविता परफेक्ट झाली तोपर्यंत मी तो कागदावर उतरवण्याचा अट्टहासच करत नाही. ती कुठेतरी आतात परफेक्ट होत जाते आणि जेव्हा ती पूर्ण परिपक्व होते तेव्हाच ती कागदावर येते. आणि कुणी म्हणालं म्हणून कवितेतला अमुक शब्द काढणे किंवा अमुक ओळ काढणे किंवा वगळणे हे मला कवी म्हणून कधीच पटलं नाही, पटणार नाही. पण गद्य लेखन जे म्हणू आपण की कादंबरीच्या बाबत, तर कादंबरीचा पहिला वाचक माझा भाऊ आहे, लहान भाऊ सचिन खल्लाळ, जो उपजिल्हाधिकारी आहे. त्याचं आकलन खूप चांगलं आहे, त्याचं वाचनही तसं चांगलं आहे. मग ती वाचण्यासाठी मी त्याला देते, तो वाचतो आणि सुधारणा किंवा काय म्हणजे एक कुठे काही फॅक्च्युअल चुका झाल्यात का, की वस्तुनिष्ठ काही चुका झाल्यात का, संदर्भ काही चुकलेत का, या गोष्टींसाठी किंवा एक उत्सुकता म्हणून किंवा एक प्रतिक्रिया म्हणून मी त्याला वाचायला देते. अर्थातच त्यानं सुचवलेल्या सुधारणा किंवा ज्या काही आहेत त्या घ्यायच्या की नाही याचा अंतिम अधिकार मलाच असतो, मीच ते ठरवते. पण माझा भाऊ हा पहिला वाचक असतो. बर बर, ठीक आहे मॅडम. आता ह्या लेखन प्रक्रियेमध्ये जात असताना तुम्ही जसं म्हणालात की आयुष्यातले जगण्यातले प्रसंग, अनुभव यांच्यामुळे तुम्ही लिहित जाता. मग दुःखाचे आणि सुखाचे असे काही प्रसंग तुम्हाला सांगता येतील का, तुम्हाला सांगावे वाटतील का, की ज्याच्यामुळे एक व्यक्ती म्हणून तुमच्या भावना संवेदनशील झाल्यात आणि तुम्हाला लिहिण्याकडे वळावं लागलं असं? दुःखाचे प्रसंग कुठल्याही कलावंतानं मला असं वाटतं की व्यक्ती म्हणून पाहण्यापेक्षा एक प्रातिनिधिक स्वरूपाचं, म्हणजे बाई म्हणून मी जेव्हा लिहिते तेव्हा मला माझ्यासोबतच्या अनेक बायांचा कोलाज आठवतो. माझ्या वर्गामध्ये या ठिकाणी तुमच्या माध्यम संकुलात येऊन मी कवितेवर किंवा माझ्या लेखनावर इथं मुलाखत देत आहे, पण माझ्या वर्गात जर 50 मुली असतील तर 45 मुली अजूनही कुठेतरी आहेत, ज्या रानामध्ये निंदतायत, खुरपतायत किंवा तालुक्याला त्यांचा नवरा ऑफिसहून कधी येईल म्हणून वाट बघत बसतायत दारामध्ये, ज्या कुठल्याही अर्थार्जन करत आहेत किंवा कुठल्याही अर्थाने त्या सक्षम नाहीयेत. तर ह्या 45 मुलींचं प्रमाण कमी व्हायला पाहिजे. वर्गात जर 50 मुली असतील तर 50ला 50 मुली त्यांची स्वप्न पूर्ण करू शकायला हव्यात. त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत त्यांना संधीचा अवकाश मिळायला हवं स्वतःला सिद्ध करण्याचं. मग त्या अर्थानं हे दुःख मला वाटतं आणि त्या अर्थानं माझ्या सोबतच्या सगळ्या बायांसाठी काहीतरी करणं किंवा त्यांच्या वेदना मला माझ्या वेदना वाटतात आणि याच्यातून मग कविता घडत जाते किंवा लेखन घडत जातं. बर बर बर. तुम्हाला काही विशिष्ट गोष्टींचा राग येतो असं आम्हाला समजलंय, तर मग तो कशामुळे येतो आणि का येतो? माणूस म्हणून जे काही आपल्या विकार आहेत किंवा जे काही दुर्गुण आहेत ते साहजिक आहे, कलावंतालाही ते असतात. मला राग येतो माणसातल्या दांभिकतेचा, मला राग येतो माणसातल्या खोटेपणाचा, मला राग येतो माणसं किती प्रॅक्टिकल वागतात, ती संवेदनशील होत नाहीत, त्यांच्यामध्ये सहवेदना नसते, त्यांच्यामध्ये संवेदना नसते, या गोष्टींचा राग पटकन येतो. म्हणजे माणसाने माणूस पण सोडलं नाही पाहिजे असं एक आपण किमान संवेदना जपली पाहिजे. आपल्याला लागलं किंवा समोरच्याला लागलं तर ते दुखतं ना, ते सारख्याच प्रमाणावर वेदना देणार असतं, हे कळलं पाहिजे. किंवा आजकाल जे माणसं खूप वेगानं पळतायत, बेदरकार वेगानं पळतायत, रस्त्यातून येताना जर कुणाला धडक लागली तर थांबत नाही आपण म्हणजे इन्क्लूड माझ्यासह मीही कदाचित. तर यावेळेला माझाही मला राग यायला पाहिजे, कारण कुठेतरी जायची घाई एवढी झालेली आहे, वेग एवढा वाढलेला आहे, जगण्याला सगळ्या बाजूनं चाकं लागलेली आहेत आणि ही चाकं अगदी पळतायत, 100च्या वरच्या स्पीडमध्ये पळतायत. ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला राग आणणाऱ्या असल्या पाहिजे. प्रत्येकानं त्यावर आपल्या एकांतात विचार केला पाहिजे. स्वतः जरी आपण असे वागलो तरी आपल्या एकांतात आपल्याला राग यायला हवा या सगळ्या गोष्टींबाबत. तरच कुठेतरी माणूस पण आबाधित राहील, संवेदना आबाधित राहील. काही गोष्टी अशा आहेत ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता, त्या कोणत्या आणि का? निसर्ग मला आवडतो, पर्यटन करायला आवडतं, समुद्र आवडतं, डोंगर आवडतो, फिरायला आवडतं.
ज्या ज्या अस्खलित गोष्टी आहेत आभाळाखालच्या, ज्या ज्या अभिजात गोष्टी आहेत, त्या सगळ्याच आवडतात. त्या कोणालाही आवडायला हव्यात. बर, ठीक आहे मॅडम. तर मॅडम आता मी काही एका पाठोपाठ प्रश्न विचारतो जलद गतीचे. त्याला कमी वेळेमध्ये तुम्ही उत्तर द्यावं असं अपेक्षित आहे. तुमचं आवडतं काम कोणतं? कोणतं काम करताना तुम्हाला जास्त आनंद मिळतो आणि ते का? कविता लिहिताना. कविता लिहिताना. आणि का बरं? कारण व्यक्त होणं होतं ना कविता लिहिण्यामध्ये. आणि मला ते सांगता येणार नाही नेमकेपणाने की का, त्याला चेहरा नाहीये, पण काहीतरी आत होतं असतं की जे सुखावून जातं. बर. तुमचा खाण्यातला सर्वात आवडता पदार्थ कोणता? पुरणपोळी. का बरं? आता आवडत्या पदार्थाला मला नाही वाटत की काहीतरी कारण आहे म्हणून. बर. तुमचा आवडता रंग कोणता? जांभळा. का बरं? त्याला नाही सांगता येणार याचं कारण. उत्तर द्यायला लागेल. कलर रंग बाबतीत तुम्ही एक पर्टिक्युलर असता. रंगाच्या विविध छटांना आपण भावनांशी जोडत असतो. तसं तुम्ही जांभळ्या रंगाला काही जोडलंय का? काही प्रतिकात्मक तुम्ही असं मानता सुरुवातीपासून का? असं वाटतं की जे गवत असतं उगवणाऱ्या टेकडीवरचं, तर फिकट जांभळ्या रंगाची जी फुलं असतात गवताची, ती खूप आकर्षित करणारी असतात. साधी असतात, सुंदर असतात, निखळ असतात. तर तेव्हापासून तो जांभळा रंग डोक्यात बसलेला आहे. तर असं वाटतं तो रंग आवडून जातो, फिकट जांभळा. बर बर. तुमची सर्वात जवळची मैत्रीण कोण? सुवर्णा की द्वारका? सुवर्ण आता भेटली नाही खूप दिवसांपासून, पण द्वारका असते अधूनमधून संपर्कामध्ये. नाही, हे अर्थातच. उत्तर नाहीये. जवळची मैत्रीण एकच. द्वारका असं म्हणून तिने ऐकलं तर भांडणाला तुम्ही अजून मूळ करताय. बरं, मग हे का का असं? म्हणजे द्वारका यांच्याबद्दल काय? म्हणजे सुवर्णा आणि द्वारका हे मी नावं फक्त घेतली, हे कोणाचीही नावं नाहीयेत असं समजू. पण मग ह्या दोघांच्या व्यक्तिमत्वाचा विचार केला तर तुम्ही सुवर्णाच्या पारड्यामध्ये काही वजन टाकताय आणि द्वारकांच्या पारड्यामध्ये काही वजन टाकताय. त्यात भेद कशामुळे होतोय? नाही, सुवर्णा संपर्कात नसते, पण द्वारकानी ज्या पद्धतीनं आयुष्याशी संघर्ष करून तिने स्वतःच एक पोटेन्शियल जे म्हणू किंवा स्वतःमधला एक स्पार्क म्हणू, ज्या परिस्थितीशी ती झगडते आहे आणि स्वतःचं एक अस्तित्व, एक तोंडवळा दिलाय तिने स्वतःच्या अस्तित्वाला. प्रत्येक मुलगी ही द्वारकासारखी असली पाहिजे, तेवढी संघर्षशील, असं मला वाटतं. अर्थात हा खूप व्यक्तिगत प्रश्न झाला. ऐकणाऱ्याला माहित नाही की त्या मैत्रिणीची म्हणजे तिनं कशा पद्धतीनं तिच्या क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव करते आहे किंवा काय झगडते आहे ती. त्याच्यामुळं ते सांगता येणार नाही मला सगळ्यांना, पण द्वारका सारख्या सगळ्या मुलींनी व्हायला पाहिजे संघर्षशील. ओके. एक प्रश्न आहे. तुमच्या कविता वाचन करीत असताना आम्हाला नेमका प्रश्न पडलेला आहे की आपण हे लिहितोय, हे व्यवस्था बदलण्यासाठी लिहितोय, व्यवस्थेमध्ये काही परिवर्तन अपेक्षित आहेत म्हणून लिहितोय, की व्यवस्था अशी आहे आणि एवढं सांगण्यासाठीच लिहितोय? नेमकं कशासाठी आपण लिहितोय? लेखक लिहित असताना दोन्ही गोष्टी करत असतो. तो वाचकाच्या समोर वास्तव ठेवत असतो. ते ठेवताना तो पारदर्शीपणानं, निखळपणानं ते ठेवत असतो. त्याच्यातल्या सगळ्या बाजू सांगतो, 10 दिशा दाखवतो, सगळे आयाम दाखवत असतो. तो ठेवतो. हे योग्य आहे की बरोबर आहे इथपर्यंत वाचकाला नेऊन सोडतो. म्हणून लेखक सगळ्या गोष्टींचा आरसा तिथे ठेवत असतो. निर्णय नाही सांगत. कुठलाही लेखक वाचकाला निर्णय नाही सांगत की तुमच्या आयुष्यात हा प्रसंग आला तर तुम्ही हा निर्णय घ्या. तो निर्णय घेण्याची क्षमता, तेवढा सत्सद विवेक, तेवढा डोळसपणा वाचकामध्ये देत असतो तो. म्हणून लेखक एकाच वेळी परिस्थिती मांडतही असतो, परिस्थितीचं दर्शनही घडवत असतो आणि त्या परिस्थितीमधले जे काही बारकावे आहेत, जे काही आंतरविरोध आहेत, मगाशीच मी म्हणाले, त्याच्यामध्ये एक सजग असा हस्तक्षेप सुद्धा घडवत असतो. म्हणून परिस्थितीत हस्तक्षेप घडवणं हे लेखकाचं काम असतं. बर, धन्यवाद मॅडम. तुम्ही खूप छान पद्धतीनं जलद प्रश्नांना उत्तरं दिलीत. आता काही दीर्घोत्तरी प्रश्न पण आम्ही तुम्हाला विचारणार आहोत. तहहयात या कविता संग्रहामध्ये तुम्ही जखमांची मुदती आत्मकरुणा असं लिहिलंय. त्यावेळेला तुम्हाला काय म्हणायचंय? जखमांची मुदती आत्मकरुणा. कवी ज्या वेळेला एखादी प्रतिमा किंवा ओळ वापरून जातो कवितेमध्ये, तर त्या वेळेचं त्याचं चिंतन त्या ओळीच्या मागे असतं. पण याचं उत्तर मी असं देईल की ज्या वेदना असतात किंवा ज्या संवेदना असतात, त्या वेदनेबद्दलची जी सहवेदना असते कवीची, किंवा जखमांची मुदती आत्मकरुणा, ह्या तो मला आता नेमका म्हणजे त्या कवितेचा मूड किंवा त्या कवितेमध्ये मी ते का लिहिलं
हे त्या कवितेच्या संदर्भाने नाही सांगता येणार आता. पण मी असं म्हणेन की कवी जेव्हा लिहित असतो त्यावेळेला तो कुठल्या तरी वेदनेशी झगडत असतो. बघा कसं आहे की माणूस म्हणून आपल्या वाट्याला येणारे जे काही भोग असतात, जे काही दुःख असतात, हे वाचकावर उपकार नसतात, पण व्यक्ती म्हणजे लेखक म्हणून त्या आपल्या जाणीवांवर मात्र नक्कीच उपकार असतात. म्हणजे माणूस म्हणून दुःख येतं, तुमच्या वाट्याला दुःख येतं, माझ्याही वाट्याला दुःख येतं, पण कवी म्हणून मी त्या दुःखाचा वेगळ्या पद्धतीने विचार करत असते. मग त्यावेळेला ती मुदती आत्मकरुणा स्वतःबद्दलच आपण त्या पद्धतीचं ते दुःख मुरवतो, झिरपतो आणि त्याचं कलाकृतीमध्ये रूपांतर करत असतो. आणि ती कलाकृतीमध्ये जेव्हा रूपांतर करतो त्यावेळेला ती दुःखाची ओळ व्यक्तिगत न राहता सार्वभौमिक, सार्वत्रिक व्हायला हवी, तरच ती कविता किंवा ते लेखन समकालीन ठरतं किंवा सार्वत्रिक ठरतं असं मला वाटतं, सार्वभौम होतं. बर बर. त्याच कविता संग्रहामध्ये आणखी एक तुमची कविता आहे ज्यामध्ये आपण असं म्हटलंय की आता राहिला नाहीये माहेरदारचा प्राजक्त. मग तो प्राजक्त आता कुठे असेल आणि काय करत असेल? मी सांगितलं तुम्हाला की कधी कधी कविता आपण लिहितो ना, तर त्यावेळेला विशिष्ट परिस्थिती किंवा विशिष्ट घटना किंवा प्रसंगनिष्ठ पण कविता असतात. तर तो प्रसंग असा झाला होता की माझ्या लग्नानंतर आमच्या दारात प्राजक्ताचं झाड होतं, जे मला खूप आवडायचं. म्हणजे प्राजक्ताची फुलं उगवल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला ते फुलांचे डुला आम्ही कानात घालायचो, तर ते अतिशय सुंदर दिसायचं, केशरी देठ आणि सुंदर पाकळ्यांचं ते फुल. तर तो प्राजक्त रोज संध्याकाळी त्याची फुलं वेचायची आणि प्राजक्ताचा गजरा नाही करतायत, प्राजक्ताच्या फुलांचा गजरा नाही करतायत, केसात नाही माळत आपण तो. तर त्या फुलांचे डूल आम्ही घालायचो कानामध्ये, लहानपणी असे खेळायचो. पण नंतर काय झालं लग्नानंतर की ते बोर घ्यायचा होता आणि ते पाणी दाखवणाऱ्याने नेमकं प्राजक्ताचं झाड जिथं होतं तिथंच पाणी दाखवलं आणि ते झाड तोडून टाकलं. मला माहित पण नव्हतं की मी माझ्या सासरी होते इकडे. नंतर जेव्हा पुन्हा केव्हा तरी मी गेले त्यावेळेला मला दिसलं की तिथं झाडच नाहीये आणि तिथे बोर घेतलेला आहे. त्यामुळे ही घटना होती, कुठेतरी मनात रुतत गेली ते संदर्भ आणि त्याच्यातून ती कविता झालेली आहे. म्हणून मी म्हणाले की जो मनोभाव असतो कवीचा तो सार्वत्रिक असतो, पण प्रसंग हा व्यक्तिनिष्ठ असू शकतो. बर. याच माहेरदार किंवा माहेरपण हे जे एका स्त्रीचं म्हणजे सर्वोच्च आवडीचं ठिकाण असतं, त्याबद्दल मी एक प्रश्न तुम्हाला विचारतो की तुमचे बाबा यांचं आणि तुमचं एक वैचारिक नातं कसं होतं? त्यामध्ये तुम्ही त्यांचं मार्गदर्शन आणि तुमचं शिकणं हे कसं जुळवून आणता? अर्थातच मुलींच्या जास्त जवळचे असतात त्यांचे बाबा. माझ्याही जवळचे माझे वडील शिक्षक होते आणि 3 वर्षापूर्वी ते कॅन्सरच्या दुर्धर आजाराने गेले. तर जे काही वाचन घडत गेलं, म्हणजे वडील आवर्जून सांगायचे की तू संपादकीय वाचलंस का? त्यावेळेला वाटायचं की काय किटकिट लावतात की संपादकीय वाचलंस का? म्हणजे वर्तमानपत्र घरी यायचं त्याच्यातलं संपादकीय वाचलं का हे त्यावेळेला वडील सांगायचे, ज्या वेळेला आम्ही प्राथमिक शाळेमध्ये होतो. मग नंतर कळत गेले की संपादकीय लेख कसा वाचायचा, अग्रलेख कसा वाचायचा, वैचारिक बातम्या कशा वाचायच्या, त्यांचे अर्थ कसे लावायचे, त्यांचं चिंतन कसं करायचं, त्या चिंतनाच्या अनुरोधानं समकाल कसा समजून घ्यायचा, ह्या सगळ्या गोष्टी वडील सांगायचे त्यावेळेला. पुस्तकं लायब्ररीतून वसमत नगरपालिकेमध्ये ते जे ग्रंथालय होतं तिथून पुस्तकं आणायचे, ते वाचायचे. पुन्हा विज्ञान, भूगोल म्हणजे त्या पाठ्यपुस्तकाच्या पलीकडचे प्रश्न विचारायचे. त्याच्यातून चिंतनाची सवय लागत गेली. जगरीत किंवा लोकव्यवहार जे म्हणतो त्याबद्दलचं आकलन ह्या सगळ्या संवादातून होत गेलं. म्हणून मला असं वाटतं की माझ्या घडणीमध्ये वडिलांचा अर्थातच खूप मोठा वाटा आहे. जी जी जी. आम्हाला असं समजलंय की तुम्हाला डॉक्टर व्हायचं होतं. आताही तुम्ही होऊ शकता. असं जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही काय कराल? म्हणजे कसं निवडाल तुम्ही तुमचं साहित्य क्षेत्र, कुटुंब, आत्ताची नोकरी आणि डॉक्टरी पेशा? मला वाटतं आता जर डॉक्टर व्हायचं म्हणलं तर ह्या गोष्टी सगळ्याच हास्यास्पद ठरतील. त्या त्या काळाची ती स्वप्न असतात, त्या त्या इच्छा असतात, त्या त्या महत्वाकांक्षा असतात. पण मानसशास्त्रामध्ये एक सुंदर अशा यंत्रणा आहेत ज्याला डिफेन्स मेकॅनिझम असं आपण म्हणू. प्रतिपूरण नावाची एक गोष्ट आहे मानसशास्त्रामध्ये, ती एक परिभाषा आहे. अमुक एक स्वप्न किंवा अमुक एक इच्छा जर आपली असेल आणि ती जर आपल्याला नाही मिळाली तर आणखीन कुठल्या तरी उदात्त गोष्टीच्या सार्थकीकरणातून किंवा उदात्त गोष्ट मिळवून आपण ती इच्छा किंवा ते जे अपूर्ण आपली पोकळी असते ती भरून काढून पाहत असतो. त्यावेळेला असं वाटून गेलं की डॉक्टर व्हायचं होतं, पण आज असं वाटतं की जे मला आयुष्यातून मिळवायचं होतं ते माझ्या कवितेनं मला दिलं. आज मी ज्या क्षेत्रात काम करते आहे शिक्षणाच्या, तिथून मला ते मिळतं आहे. म्हणून आणि याच अनुरोधानं मला सगळ्या तरुणाईला सुद्धा हे सांगता येईल
की अमुक एखादं स्वप्न साकार झालं नाही म्हणून आयुष्य तिथं थांबत नसतं किंवा तिथे संपत नसतं. अनेक संधी असतात, अनेक वाटा असतात. स्वतःमध्ये फक्त तो स्पार्क तुम्ही जिवंत ठेवा आणि त्या दृष्टीने तुमचा प्रवास चालू ठेवा. तुम्ही स्वतःच्या जे काही स्वप्न आहे त्याच्याशी कमिटेड राहा आणि प्रयत्नांना कमी पडू देऊ नका. तर आपोआपच तुम्हाला त्याहून अधिक सुंदर तुमची जी जागा आहे, तुमच्या प्रयत्नांचं जे यश आहे, जे अवकाश आहे ते मिळतच असतं. जी मॅडम, माणसानं व्यक्त व्हायला पाहिजे का? कुणासमोर व्हायला पाहिजे आणि कितीदा व्हायला पाहिजे? मला असं वाटतं व्यक्त व्हायला पाहिजे, कारण माणूस आहे तर तो व्यक्त होणारच ना. तर काळ असा झाला आहे की कुणावर विश्वास ठेवायचा किंवा कुणावर नाही, ह्या गोष्टी खूपच अवघड झालेल्या आहेत. म्हणून कला हे एक असं माध्यम आहे, प्रत्येकाला कुठला ना कुठला तरी छंद असायला हवा, कुठल्या ना कुठल्या तरी कलेची जोपासना करायला हवी. आणि शिक्षण क्षेत्रात मी काम करते. मी तुम्हाला सांगितले की मानसशास्त्र हा माझा आवडता विषय. अजून 20 ते 25 वर्षानंतर असं होईल की सर्वाधिक जर कुठला आजार असेल तर तो मानसिक तणाव हा असेल. व्यक्त व्हायला जागाच नसणार आहे, इतकी घुसमट होणार आहे माणसांची की सगळं ताणतणाव आणि फ्रस्ट्रेशनचे सगळे शिकार असणार आहेत. म्हणून माणसानं असं कुठला तरी छंद, कुठली तरी कला, निसर्ग, ह्या सगळ्याच्या अभिजात गोष्टी आहेत त्यांना जवळ करणं आणि त्यांच्या जवळ जाणं, तिथं व्यक्त होणं, आपल्या छंदाला अवकाश देणं हे आवश्यक, म्हणजे नक्कीच केलं पाहिजे. आजच्या तरुणाईसाठी तर मी हे सांगेन की त्यांनी अशा पद्धतीनं व्यक्त व्हायला हवं. नाही, व्यक्त होतो आपण, पण मग ते कुणासमोर व्हायचं? म्हणजे जिथून आपल्याला प्रतिसाद मिळतो तिथून, का जिथून शून्य प्रतिसाद मिळतो तिथून, का जिथून निगेटिव्ह प्रतिसाद मिळतो तिथं? कुठं, कुणासमोर व्यक्त व्हायचंय हे तुम्ही कसं निवडाल? म्हणजे आम्हाला असं म्हणायचंय की तुमची कविता देत असताना तुम्ही काही प्रतिसाद अपेक्षित नक्कीच केलेला असेल, तो कसा? मी तुम्हाला याच्या आधी सांगितले की कवितेला प्रतिसाद बघून किंवा प्रतिसादाची गणितं ठरवून कुठलाच कलावंत व्यक्त होत नसतो. तो व्यक्त होतो, त्याची स्वतःची कुठली तरी आंतरिक इच्छा असते, आंतरिक गरज असते. त्या गरजेपायी तो व्यक्त होत असतो. परिस्थितीमधल्या कुठल्या तरी जागा त्याला डाचत असतात, बोचत असतात, काहीतरी बोचत असतं. ते म्हणजे त्याला त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून तो व्यक्त होत असतो. आंतरविरोध त्याला दिसतो, तो व्यक्त करण्यासाठी तो व्यक्त होत असतो त्याच्या कलेच्या माध्यमानं. म्हणून प्रतिसाद ही काही प्रेरणा नाही आणि ही काही फार चांगली प्रेरणा नाहीये कुठल्याही कलावंतासाठी की मला प्रतिसाद मिळेल. त्या प्रतिसाद आता अलीकडे फेसबुक किंवा जे काही सोशल माध्यम आहेत, लाईक मिळालं, अंगठा थंब मिळाला किंवा कमेंट मिळाले, याच्यावरून त्याची लोकप्रियता ठरवली जाते. पण हे सगळं फोलपसार आहे, फार गांभीर्याने घेण्याच्या या गोष्टी नाहीयेत. प्रतिसाद मुळातच ही काही फार गांभीर्याने, अलीकडे आपण एवढे प्रतिक्रियावादी झालेलो आहोत की प्रतिसाद ही काही गुणवत्ता मोजण्याचा निकष असणार नाही, हे ठामपणाने सांगेन मी. जी 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 मराठी साहित्याची भविष्यातली दिशा कशी असेल आणि तुमची स्वतःची त्यामध्ये कोणती जागा असेल? मराठी साहित्यामध्ये तुम्ही कसे पाहता स्वतःला? दुसऱ्या उपप्रश्नाचं उत्तर मी आधी देते. मी त्याचं उत्तर खरं तर आधीच्याच प्रश्नात दिलेलं आहे की कुठल्याही कलावंतानं एखाद्या म्हणजे कलेच्या व्यवहारात स्वतःची जागा, अशा गोष्टींचे गणित, आराखडे, मोजमाप ठेवू नये. जर त्या कलेमध्ये तुमच्या अभिजातता असेल, गुणवत्ता असेल, तर ती जागा, ती कला किंवा ती कलाकृती आपसुक निर्माण करत जाते. ती होतेच, काळ तुम्हाला न्याय देतच असतो. तो भाग वेगळा. तुम्ही पहिला जो प्रश्न विचारलाय की आगामी साहित्य व्यवहार तुम्ही कसा पाहता, तर कवितेबद्दल बोलतो तर कवितेचं तर एवढं उदंड पीक आलेलं आहे, पण तरीही सगळ्यात तणकटामध्ये सुद्धा जे सकस आहे, जो सकस पेरा आहे तो उगवतोच. जर आपण सुगी पेरली समजा शेतामध्ये, तर जे पीक पेरलेलं असतं ते कमी उगवतं आणि तणकट भरभर उगवून येत असतं. हे प्रत्येक काळात घडतच असतं, त्याची फार फिकीर करण्याची गरज नाहीये. जो पेरा असतो, जो अभिजात पेरा असतो तो उगवतोच, तो शाश्वत असतोच. मराठी परंपरेमध्येही तसंच होणार आहे. फक्त यासाठी थोडस संयम हवा आहे, गुणवत्तेला न्याय मिळतोच. जी मॅडम, जी. साहित्य क्षेत्रामध्ये काही नवोदित कवी येणार आहेत, त्यांना आपण काय मार्गदर्शन कराल? आताच मी समाज माध्यमांचा उल्लेख केला की समाज माध्यमांवर म्हणजे त्या गोष्टींवर किती समाधानी राहायचं, कमेंट, लाईक किंवा मी म्हणाले की प्रतिक्रियावादी झालेलो आहोत, यावरून आपल्या साहित्यकृतीचं मूल्यमापन न करता जी साहित्यकृती भवतालाला, समाजाला
किंवा सामाजिक प्रश्नांना भिडते, वास्तवाला भिडते. जसं आपण तुकाराम आजही का प्रमाण मानतो, कारण त्यांनी मानवी अस्तित्ववादा विरुद्ध बद्दल जे भाष्य केलं, किंवा जो एक नैतिक जगण्याचा जो सिद्धांत मांडला, जो जीवन व्यवहाराशी संबंधित जे त्यांनी लेखन केलं, म्हणून तो तुकारामासारखा संत किंवा लेखक आजही समकालीन ठरतो. मग नवीन लिहिणाऱ्यांनी ह्या गोष्टीचं भान ठेवायला हवं. समाजभान ज्याच्यामध्ये आहे, आत्मभान ज्याच्यामध्ये आहे, असं लेखन त्यांनी करायला हवं. तुम्ही वर्तमानामध्ये एखाद्या साहित्य प्रकल्पावर काम करीत आहात का, आणि तुमचे काही नवीन कविता संग्रह येणार आहेत का, त्याबद्दलही आम्हाला सांगा. कविता तर चालूच आहेत. म्हणजे कविता आपसूक काहीतरी असं मनामध्ये कुठली गोष्ट किंवा आंतरविरोध भिडला की ते कविता होत असते, त्याचं चिंतन चालू असतं. पण संग्रहाचा विचार अजून केलेला नाहीये. काही कादंबऱ्याची विजा आहेत डोक्यामध्ये, पण माहित नाही त्या कधी साकार होतील ते. आणि कलावंतांना म्हणजे एक कलाकृती नेणिवेच्या पातळीवर चिंतनाच्या स्वरूपात ती अमूर्त असते, अब्सर्ड स्वरूपामध्ये असते. ती कधी आविष्कृत होईल माहित नाही. त्यासाठी घाई करू नये. तो जो मधला कालावधी आहे, ती कलाकृती परिपक्व होण्याचा तो जाऊ द्यायला हवा, आणि त्याच्यानंतरच तिचं आविष्करण तितक्या परिपक्वपणानं ते आपसूक येतं. तर मला माहित नाही तो काळ किती लागेल, पण असं आहे काहीतरी डोक्यामध्ये चिंतन. जी 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 कविता लेखन तुम्ही केलंय, आणि त्यानंतर तुमची कादंबरी पण आली आहे. मग कविता लेखनाकडून कादंबरीकडे, आणि नेमका डिळी या प्रतिष्ठित कादंबरीचा तुम्ही कसा सारांश आम्हाला सांगाल? कविताच हे खरं तर माझं पहिलं प्रेम आहे, पण कादंबरी हा वाङ्मय प्रकार हाताळण्यामागे माझी कुठलीही वाङ्मयीन महत्वाकांक्षा नव्हती, हे मी खूप प्रामाणिकपणानं सांगेन. मला काहीतरी असं मांडायचं होतं जे मला कवितेत नसतं मांडता आलं. मग साहित्याचा एक नवा रूपबंध की जे मला मांडायचे चिंतन, त्याच्यासाठी मला कादंबरीची निवड करावी लागली. डिळी या कादंबरीमध्ये मी जे मांडलेलं आहे त्याला मला असं वाटतं की त्या कादंबरीची दखल किंवा समीक्षा अजून मला ज्या प्रमाणात अपेक्षित आहे त्या प्रमाणात झालेली नाहीये. त्याच्यामध्ये मी जे समाज वाचतो, म्हणजे समाजाचं जे स्तरीकरण होत असतं, जसं आपण गावगाड्यात होतो, आपण निमशहरात आलो, निमशहरातून अजून शहरीकरणाकडे किंवा उच्चभ्रू होण्याकडे आपली जी साहजिकच जी झेप आहे किंवा जी आशा आहे, आपण पुन्हा गावगाड्यात जायला उत्सुक नाही आहोत. आपल्याला अजून वरच्या स्तरामध्ये जायचं आहे. मग हे जे मनोघटित आहे, या मनोघटिताचा अर्थशास्त्रीय सिद्धांत त्या कादंबरीत मी मांडला आहे. जेव्हा समाजाचा स्तर बदलत असतो त्यावेळेला एखादा व्यक्ती निम्न मध्यम वर्गातून उच्च मध्यम वर्गात जातो, उच्च मध्यम वर्गातून आणखीन उच्चभ्रू मध्यम वर्गात जातो, त्याची सांपत्तिक स्थिती वाढत असते. हे सगळं होत असताना त्याचं मनोघटित कसं बदलतं, सामाजिक संरचना कशी बदलते, त्यामागचं अर्थकारण कसं असतं, ह्या सगळ्या गोष्टी डिळीमध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि मला असं वाटतं की त्या कादंबरीची अर्थशास्त्रीय मीमांसा किंवा अर्थशास्त्रीय समीक्षा व्हायला हवी, समाजशास्त्रीय समीक्षा व्हायला हवी, किंवा तशा दृष्टीनं त्याचं आकलन व्हायला हवं. पण होतं काही की अलीकडे आपण फक्त भावनिक आणि करून लिहितो आहोत. स्वरंजन, स्वप्नरंजन आणि स्मरणरंजन या तिन्ही चौकटीमध्ये लिहिण्याचे दिवस आता राहिले नाहीत. वास्तवाला भिडण्याचे दिवस आता आहेत, वास्तविक प्रश्न मांडण्याचे दिवस आहेत. पण डिळीमध्ये जी नायिका आहे गोदू नावाची, आपल्याला माहित आहे की बीडमध्ये ऊसतोड कामगारांच्या ज्या महिला आहेत त्यांचे गर्भाशय काढून टाकण्याचं जे स्कॅन्डल आहे, खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्यासाठी तो जो गदारोळ आपण पाहिला, मराठवाड्यानं अनुभवला, तशी नायिका त्या कादंबरीमध्ये आहे. पण ह्या नायिकेला रंगवताना मी फक्त करुण भाव नाही रंगवला त्याच्यामध्ये, किंवा भावनिक अस्तरातून नाही पाहिलं ते सगळ्या गोष्टी. त्यामागचं अर्थकारण काय आहे, त्यामागचं समाजकारण काय आहे, गाव पातळीवरचं स्थानिक राजकारण कसं आहे, आणि म्हणून मग एखाद्या बाईला तिचं गर्भाशयच काढून टाकावं लागण्याची वेळ का येते. म्हणजे तिच्या घरातल्या संध्याकाळची चूल पेटण्यासाठी किंवा 2 वेळची तिला भाकरी मिळण्यासाठी तिला तिचं गर्भाशयाचे लक्तर टांगावं लागतात वेशीवर. हे समजून घेण्यासाठी गाव पातळीवरचं अर्थकारण, राजकारण आणि समाजकारण ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टींचं तात्विक, सैद्धांतिक आणि बौद्धिक विश्लेषण त्या कादंबरीमध्ये केलं आहे. पुन्हा मला यालाच अनुसरून असं सांगावंसं वाटतं की मराठी साहित्याला बौद्धिकतेचं किंवा तात्विक विश्लेषणाचं वावडं असता कामा नये. किती दिवस आपण पुन्हा पुन्हा भावनिक चित्र रंगवणार आहोत, किती दिवस पुन्हा पुन्हा आपण कारुण्य भाव गोंजारणार आहोत. कधीतरी तार्किक कार्यकारण भाव शोधायला हवा घटनांमधला, आणि हे सगळं त्या कादंबरीमध्ये मांडलेलं आहे.
तशाच पद्धतीने तिचं आकलन आणि अवलोकन व्हावं ही एक लेखक म्हणून माझी अपेक्षा आहे. साहित्य क्षेत्राकडून ही तुमची अपेक्षा अपेक्षा आहे. आहे. ओके मॅडम. आता मी शेवटाकडे येतो. तुम्ही तुमच्या आवडत्या साहित्यिक व्यक्तिमत्वांपैकी एकासोबत तुम्हाला एक दिवस घालवायचा आहे, तर ती व्यक्ती कोण असेल आणि त्यांच्यासोबत तुम्ही कुठे एक दिवस घालवणार आहात? तसंच जर पाहिलं तर मला भालचंद्र नेमाडे पण आवडतील, अनुराधा पाटील पण आवडतील, एक सांगा. अनुराधाबाई आवडतील. अनुराधा पाटील. त्यांच्याबरोबरच का आणि मग कोणतं? कारण मी अनेकदा सांगितलेलं आहे जाहीरपणानं की कवितेचा जो तरलपणा आहे, जो मनोभाव आहे, किंवा सुरुवातीच्या काळात मला जर कुठली कविता भेटली, भावली, ज्या कवितेचं बोट धरून माझी कविता घडत गेली, अनुराधा पाटलांची ती कविता होती. आणि आपल्या आवडत्या लेखकाला किंवा तशा पद्धतीचं भावसंवेदन अनुभवायला लेखक म्हणून नक्कीच आवडतं. म्हणून त्या अर्थानं ते नाव मी सांगेन. या होत्या सुचिता खल्लाळ, ज्यांच्या अंतर्मनाचा आवाज आणि त्यांच्या मनातल्या भावना आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद मॅडम. तुमच्या पुढील साहित्य लेखनास खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.